रामदास पाटील सोमटाणकर हे आमचे हिंगोली लोकसभेला सुद्धा मागच्या वेळेला इच्छुक होते. त्यावेळेसपासूनची किंबहुना त्याच्या आधीपासूनची आमची त्यांची मैत्री आहे, त्यांचे आमचे घराण्याचे एकमेकांचे संबंध आहेत. त्याच्यामुळे असं कुठलंही मी कृपया करून विनंती करतो आपल्या मीडियावाल्यांना, आमची महाविकास आघाडी एक संघ आहे, कुठेतरी असं काहीतरी आपण या गोष्टीला कलाटणी देऊ नये एवढी विनंती करतो. बरं, आपण अपक्ष म्हणून आता दावेदारी कायम आहे तुमची, काय गणित असेल आणि अपक्ष का मार्ग? मी फॉर्म भरायला आलो होतो त्यावेळीही मी आपल्याला सांगितलं होतं की माझ्याकडे गणित आहे. माझ्याकडे म्हणण्यापेक्षा आमच्याकडे महाविकास आघाडीकडे गणित आहे. आमच्या पक्षश्रेष्ठींना माहिती आहे, नांदेडच्या म्हणजे सगळ्या नगरसेवकांना माहिती आहे. आणि याचा सगळ्याचा निकाल हा आम्ही 22 तारखेला ज्या वेळेला मतपेट्या उघडतील त्यावेळेला आमच्या आशीर्वादातून आपल्याला दाखवू. काही जागांची तुम्हाला आवश्यकता भासेल ते त्यांच्याशी कसा संपर्क राहील? प्रत्येक गोष्टी आजच उघड करणं हे सोपं होणार नाही. काय आपल्याला संविधानाने हक्कच हा गुप्त मतदानाचा दिलाय. त्यामुळे माझ्यासोबत कोण आहे, मला मतदान कोण करणार आहे हे मी आजच वाच्यता करणार नाही. पण नक्की मी आशावादी आहे. आमचे रामदास दादा असतील, त्याचबरोबर आमचे रवींद्र चव्हाण साहेब असतील, आष्टीकर साहेब असतील, त्याचबरोबर आमच्या सर्व पक्षश्रेष्ठी असतील, मग ते सुप्रियाताई असतील किंवा मग हर्षवर्धन सपकाळ साहेब असतील, उद्धव साहेब असतील, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या सर्व जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक आम्ही लढवायला रिंगणात उभे आहोत. प्रत्येक वेळेसची जी ही मक्तेदारी होती, जे आपण बिनविरोध ही जी निवडणूक होत होती, ते कुठेतरी आमच्या नगरसेवकांना सुद्धा हा अधिकार मिळाला पाहिजेत होता. त्यातून सिद्ध होणार होतं का कोण लायक उमेदवार, कोण ह्या ठिकाणी लायक नसणार आहे. असा मी ह्या ठिकाणी आज ह्या ठिकाणी नशीबवान समजतो स्वतःला का मला महाविकास आघाडीतर्फे सर्व प्रमुख नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. ह्या ठिकाणी मला निवडणुकीच्या रिंगणात उभं केलं. मी प्रथमतः सर्व आमच्या पक्षश्रेष्ठींचे, तिन्ही पक्षश्रेष्ठींचे या ठिकाणी आभार मानतो. आणि विधान परिषदेची उमेदवारी घराणेशाहीचा आरोप होऊ शकतो, काय उत्तर द्या? घराणेशाहीचा आरोप तेव्हा झाला असता जेव्हा दुसरं कोणीतरी फॉर्म भरला असता. मी ह्या ठिकाणी एकट्याने फॉर्म भरला होता. दुसरं कोणीही आमच्या पक्षातर्फे इच्छुक असतं किंवा त्यांची इच्छा असते ते नक्की त्यांनी लढवलं असतं. मीही त्या मोठ्या मनाने ते सगळ्या गोष्टी स्वीकारल्या असतात. पण कुणाचीच इच्छा नव्हती. माझी आणि रामदास पाटलांची इच्छा होती. पण नंतर शेवटी पक्षश्रेष्ठींनी ठरवलंय ही जागा युबीटीला सोडायची. तर आमच्या मोठ्या बंधूंनी ते फार मोठं मन दाखवून या ठिकाणी मला त्या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली. विरोधात तुमचे अशोक चव्हाण आहे तिथून, म्हणजे उमेदवार ते जरी नसतील तर त्यांचं पाठबळ आहे, त्यांचं किती मोठं आव्हान असणार आहे? ते आव्हान नाही, मी याला संधी समजतो. आव्हान का बरं म्हणून? मतदार हा शेवटी सगळे नगरसेवक आहेत आणि ते सुज्ञ आहेत. त्यांनी ठरवायचंय कुणाला मतदान करायचं. मी आपल्यालाही यापूर्वीही सांगितलं की माझ्याकडे मतदानाचं गणित आहे. मतदानाचं गणित असल्याशिवाय आम्ही ह्या ठिकाणी उभं राहणं हे कुठंतरी शक्य झालं नसतं. पण माझ्याकडे गणित आहे. काय असेल निकाल? शेवटचा प्रश्न. शेवटी विजय हा युबीटीचाच झाला असं तुम्हाला दिसून येईल.